बोगस मतदानावरती राज ठाकरेंचं बोट. 96 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. राज ठाकरेंचा आरोप. मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची. मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले. त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख. ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख. पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत. मतदान करा अथवा नका करू, मॅच फिक्स झालीये. राज ठाकरेंचा आरोप. तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे. अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार. हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला. अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा नाही तर नका करू. रिझल्ट अगोदर ठरलेला आहे. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला, सत्ताधाऱ्यांना का टोचतंय? राज ठाकरेंचा सवाल. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोणी विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय. कोणत्या घरात किती मतदार यादी चौकशी करा. कार्यकर्ते येतील तेव्हा कार्यकर्त्यांना सहकार्य करावं. राज ठाकरेंचं नागरिकांना आवाहन. ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय, मुंबईचे आहेत, ठाण्याचे आहेत, कल्याण डोंबिवलीचे आहेत, नवी मुंबईचे आहेत, मीरा भाईंदरचे आहेत. घराघरामध्ये जा. माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील, त्यांना सहकार्य करा. एकेका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत. 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं जे मतदार नाही आहेत. पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतात. निवडणूक शांततेमध्ये पार पाडायची असल्यास मतदार यादी स्वच्छ करा. त्याआधी निवडणुका घेऊन दाखवा. राज ठाकरेंचं आव्हान. हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. जो मतदार आहे त्याचा आदर करा. जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या. कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल, या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत. निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झालीये, त्याच्या विरोधामध्ये आमची लढाई. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. मतदान करा किंवा करू नका, निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार आजही आहेत.
म्हणजे जवळजवळ 1 कोटी. अमित शहांनी सांगितलंय, आम्ही घुसखोरांना शोधू आणि यादीमधून बाहेर काढू. आमचं त्यांना आव्हान आहे, या मोहिमेला महाराष्ट्रातून सुरुवात करा. संजय राऊतांची प्रतिक्रिया. कालच या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितलं की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू. हे देशाच्या गृहमंत्र्यांचं कालचं वक्तव्य आहे आणि या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात. आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले 1 कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा. मतदारसंघात बोगस मतदार असल्याचं सत्ताधारी नेतेच सांगतायत. संजय गायकवाडांनी स्वतःच सांगितले 1 लाख बोगस मतदार आहेत. राऊतांची प्रतिक्रिया. सोलापूर विधानसभा मतदारसंघात 35,000 दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत. बुलढाण्यातले एक सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले गेले. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीमध्ये जो त्यांचा खासदार जिंकला हा बोगस मतदारांच्या मदतीनं जिंकलेला आहे. 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधामध्ये विराट मोर्चा काढणार. पवार ठाकरे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा. खासदार संजय राऊतांची माहिती की यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल. मी फक्त एका वाक्यात पुढलं एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलतील. 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल. या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ. इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील. निवडणूक आयोगाने दिलेली यादी आक्षेपार्ह आहे. यादीत प्रचंड घोळ आहे. सचिन सावंतांची प्रतिक्रिया. त्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे. त्याच्यामध्ये घोळ आहे. ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळयुक्त यादीबरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता 9 महिने वाढवले गेलेले आहेत. 1 जुलै 2025 पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे, चुका आहेत आणि त्या चुकांचं निरसन करण्याकरता, निराकरण करण्याकरता संधी ही विरोधी पक्षाला दिली जात नाही. अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही, हातात दिसलेली नाही. त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे या लोकशाही प्रक्रियेला घातक आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता राहिली नाही. बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा. याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी गुन्हा झालेला आहे. हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करावा असेल तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे. किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाचं उत्तर समाधानकारक नाही. निवडणूक आयोगानं चुका दुरुस्त कराव्यात. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात. निवडणूक आयोगाने आम्ही जे आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो, पण त्या उत्तराच्या पुढे मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले त्यालाही निवडणूक आयोग उत्तर देईल अशी आमची अपेक्षा आहे.
पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम हातात घेणार, आणि जे पत्ते चुकलेले आहेत, ज्यांचे वय चुकलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर 24च्या या मतदार याद्या होत्या, तर तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हे तरी जाहीर करा. मुंबई आणि ठाण्यामध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार, खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर आमचाही नारा 75 पार आहे. बोला. आमचाही नारा 75 पार. ते म्हणतात 70 पार. आमचा 75. आमचा 75. अहो 2 ठाकरे आहेत ना. दोन ठाकरे सप्पे भारी. कुणी एकत्र आलं तरी लोक हातामध्ये टिकल्या देतील, एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल. कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर, भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचं बँड जनता वाजवत असते, आणि ठाणेकर नक्की वाजवतील. कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केलाय, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलंय, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे. त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील. कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत, आनंद दिघे साहेब आमच्या रक्तात आहेत. त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात. राज ठाकरेंचा पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, मोदींचा भाषणाचा व्हिडिओ दाखवून सरकारवर निशाणा. सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले, माझ्याकडे एक नरेंद्र मोदींचं माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं, त्याच्या भाषणाची शेवटची जी 10 सेकंद 15 सेकंद आहेत ना, ते नीट ऐका. लावा. मैं आज सार्वजनिक रूप से मैं आज आसनसोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं. और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले 2 दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है, तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने. यहां भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे, जो मेरा भाषण टाइप करते होंगे, उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए. मी खऱ्या शिवसेनेचा गुंड आहे, जर तुम्ही खरे शिवसेनेचे गुंड असाल तर समोर येऊन बोला, संजय राऊतांचा शिंदेंना आव्हान. शिवसेना के गुंडे हो, हाँ मैं गुंडा हूं, तो गुंडे जैसा सामने आकर बात करो, समझा ना. हाँ, तो सत्ता के पीछे छुपकर, पुलिस के पीछे छुपकर मत बात करो, छोड़ दो. सत्तेतून बाहेर या, मग दाखवतो कोण कोणाला सोडणार नाही, संजय राऊतांची टीका. आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे 40 चोर आहेत. हे म्हणजे भांगीची रोखती आहेत. त्याच्यामुळे अपमान कोणी केला तर अपमान या लोकांनी केला. तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही? तुम्ही आम्हाला सांगताय सत्तेतून एक दिवस राजीनामा द्या आणि बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडतोय. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री प्रकरणी मोठा वाद. खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आल्यामुळे खळबळ. तुम्ही पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, मी पुण्यातल्या नेत्याचं नाव घेत नाहीये, आम्ही नाव घेतो. रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलं, जे स्लोगन तुम्ही निवडणुकीत वापरलं होतं ना, की काय म्हणतात धंगेकर, त्याचं आम्ही वाचलं, मला ते कुठून ना कुठून आलं. निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर. तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही.
आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही. काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे. राजू शेट्टींच्या आरोपांमुळे उंदीर बाहेर आले, मुरलीधर मोहोळांची टीका. ती लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले. बोलू द्या, मला फरक पडत नाही. आणि बातम्या पण लागल्या. मला खरं तर खूप वाईट याचं वाटतं. आपण सगळे खूप मित्र आहोत. मुरलीधर मोहोळ 3000 कोटीची जमीन 350 का 300 कोटी 300 कोटीत घेतली. हडप मोळ अडचणीत, हडप मोळ गोत्यात. मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना 30-32 वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय. मी वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. राजू शेट्टी यांनी बेछूट आरोप केलेत. राजू शेट्टींनी माझ्याशी बोलायला हवं होतं, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. म्हणजे राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला. राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. अनेक कामाबद्दल, अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले, भेटले. परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं, मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं. मुद्दा हा येतो की जैन बोर्डिंगचं जे काही खरेदी खत झालं, त्याचा व्यवहार झाला. हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं, त्याने ते विकत घेतलं, करार झाला, खरेदी खत झालं. आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे.